गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण डिटर्मिनेशन ऑफ एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण स्टडी केला. त्यानंतर आज आपण केमिकल रिएक्शन्स अँड स्टॅचियोमेट्री कॅल्क्युलेशन्स. ओके, स्टॅचियोमेट्री कॅल्क्युलेशन that is the stoichiometry. That is stoichiometry means calculation based on balanced chemical equations. त्याला आपण स्टॅचियोमेट्री असं म्हणत असतो की एखाद्या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन वरती जे कॅल्क्युलेशन डिपेंड असतात त्याला आपण स्टॅचियोमेट्री किंवा स्टॅचियोमेट्री कॅल्क्युलेशन असं म्हणतो. आता बघा, केमिकल रिएक्शन्स अँड स्टॅचियोमेट्री कॅल्क्युलेशन हे काय असतं लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन balanced chemical equation. Calculation based on balanced chemical equation is called stoichiometric calculations. Is called stoichiometric calculations of stoichiometry. Or it is also called as a stoichiometry. Okay. जे कॅल्क्युलेशन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन वरती डिपेंड आहे त्याला आपण स्टॅचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन किंवा स्टॅचियोमेट्री असं म्हणत असतो. आता याच्यामध्ये बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन्स. ओके, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मीन्स means symbolic representation of chemical reactions. Symbolic representation of chemical reactions. Okay. Balanced chemical equation means symbolic representation of chemical reactions. Okay, लक्षात घ्या. For example, आपण इथे क्लास N2 plus N2 gas plus 3H2 gas. Okay, it gives 2NH. चलो, ही आपली बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन आहे, बरोबर आहे ना? बॅलन्स आहे नाही आपली. ओके, इथं नायट्रोजन 2 आहे N2 गॅस मध्ये, इकडे पण नायट्रोजन 2 आहे. हायड्रोजन आपले 3 × 6 आहे, इथे पण आपले 3 × 6 हायड्रोजन आहे. ओके, म्हणजे हे इक्वेशन आपलं बॅलन्स्ड आहे. ओके, बॅलन्स्ड इक्वेशन आहे. मग ह्याच बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनला आपण काय म्हणत असतो? सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन्स. आता केमिकल रिएक्शन लिहित असताना आपण इलेमेंटचे सिम्बॉलच लिहित असतो ना. सेपरेट आपण नायट्रोजन असं लिहित नाही. नायट्रोजन सिम्बॉल N असं लिहित असतो. चल का, नायट्रोजन सिम्बॉल N असं लिहित असतो. हायड्रोजन H असं सिम्बॉल लिहित असतो. अमोनिया NH3 असं सिम्बॉल लिहित असतो. चल का, सेपरेट आपण अमोनिया हा वर्ड लिहित नाही. चल का, ओके. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे काय असणार आहे? सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन्स. ओके, केमिकल रिएक्शन आपण हे सिम्बॉलने रिप्रेझेंट करत असतो. मग ह्याच सिम्बॉलिक केमिकल इक्वेशन वरती जे कॅल्क्युलेशन डिपेंड आहे त्याला आपण स्टॅचियोमेट्री कॅल्क्युलेशन किंवा स्टॅचियोमेट्री असं म्हणत असतो. आणि मग ह्याच्यामध्ये जी आता नायट्रोजनच्या पुढे जो कोएफिशियंट आहे, इथं जो पुढे कोएफिशियंट आहे म्हणजे आपला 1 आहे ना, काही नाही म्हणजे 1 असणार आहे. ओके, इथं जो 1 कोएफिशियंट आहे, इथं आपला जो कोएफिशियंट आहे तो 3 आहे आणि इथं जो कोएफिशियंट आहे 2 आहे. हे 1 3 2 ह्याला काय म्हणायचं? हे जे कोएफिशियंट्स आहेत ह्याला काय म्हणायचं? स्टॅचियोमेट्रिक कोएफिशियंट असं म्हणायचं. ओके, ह्याला आपण काय म्हणणार आहे? स्टॅचियोमेट्रिक कोएफिशियंट्स. ओके, लक्षात आहे? ह्याला आपण काय म्हणणार आहे? स्टॅचियोमेट्रिक कोएफिशियंट्स. लक्षात आहे? आता मग हे जे आपले स्टॅचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन आहे ह्याच्यामध्ये कुठल्या रिलेशन घेतला लक्षात घ्या. स्टॅचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन मध्ये कुठले कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व होत असतात त्याच्यामध्ये ही स्टॅचियोमेट्रिक कॅल्क्युलेशन करत असताना ही कुठली इन्फॉर्मेशन देत असतात केमिकल इक्वेशन मध्ये.
Okay, chemical equation gives information. Okay, it's a chemical equation आहे informs. आता कुठली इन्फॉर्मेशन हे देते लक्षात घ्या. तर ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट, number of moles of reactant and products. Okay, and products form. Okay, reactant चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत आणि प्रोडक्ट चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत हे आपलं केमिकल इक्वेशन रिप्रेझेंट करत असतं. आपल्या आता ही एरोच्या लेफ्ट साइडचे काय असणार आहेत, रिएक्टंट असणार आहेत, राइट साइडचे कोण असणार आहेत, प्रोडक्ट असणार आहेत. तर राइट साइडला जे रिएक्टंट आहे त्यांचे मोल्स किती आहे, 1 आहे ना, नायट्रोजनचा 1 आहे आणि हायड्रोजनचा 3 मोल्स आहेत. ओके, त्यांचे कोएफिशिएंट 1 आणि 3, कोएफिशिएंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स लक्षात घ्या. ह्याचा 1 असेल, ह्याचे 3 मोल्स असतील. आणि प्रोडक्टचे मोल्स इथं अमोनिया घेतला तर आपण 2 मोल्स असतात, चल का. जे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स हा कोण सांगत असतो, केमिकल इक्वेशन रिप्रेझेंट करत असतो. त्यानंतर आणखी काय सांगत असतो बघा, नंबर ऑफ मोल्स सांगत असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, ऑल्सो इंडिकेट रिलेटिव्ह मास ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. ओके, रिलेटिव्ह मास ऑफ reactant and products. Okay, relative mass of reactant and products during chemical change. Okay, एखादा केमिकल चेंज होत असताना रिएक्टंटचं मास किती आहे आणि प्रोडक्टचं मास किती आहे हे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन रिप्रेझेंट करत असतं. लक्षात आलं का. ओके, रिलेटिव्ह मास ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट ड्युरिंग केमिकल चेंज. त्यानंतर नेक्स्ट आणखी काय इन्फॉर्मेशन मिळते बघा आपल्याला, रिलेशन बिटवीन कॉलम ऑफ गॅसेस रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. ओके, रिलेशन बिटवीन ओके इंड्यूस रिलेशन बिटवीन कॉलम ऑफ relation between column of gaseous reactant and products at SP. STP आपलं काय असणार, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ओके, स्टँडर्ड टेम्परेचर आपलं किती असतं, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर किंवा ह्याला आपण नॉर्मल टेम्परेचर प्रेशर असं म्हणतो असतो, एसटीपी और एमटीपी. ओके, हे आपलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन असतं आणि प्रेशर किती असतं आपण सांगितलंय सेट्स ऑफ एटम मध्ये. प्रेशर 1 एटमॉस्फियर किंवा 1 बार. 1 एटमॉस्फियर 1 बार. ओके, एसटीपी कंडिशन. ओके ओके, लक्षात घ्या केमिकल इक्वेशन इन्फॉर्मेशन कशा देत असतं लक्षात घ्या. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना केमिकल इक्वेशन इन्फॉर्म्स number of moles of reactant and products, relative mass of reactant and products, and relation between volume of gaseous reactant and gaseous product at STP. Okay, स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला गॅसेस रिएक्टंटचं व्हॉल्यूम किती आहे आणि गॅसेस प्रोडक्टचं व्हॉल्यूम किती आहे हे आपलं केमिकल इक्वेशन इन्फॉर्मेशन देत असतं प्रॉब्लेम सॉल्व करत असताना. ओके, आता मग त्यानंतर स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम जे आहे ती कशामधलं रिलेशन सांगत असतं लक्षात घ्या. स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम जे आहे ते रिलेशनशिप बिटवीन मास मास रिलेशनशिप किंवा व्हॉल्यूम मधलं रिलेशनशिप सांगत असतात किंवा मास व्हॉल्यूम मधलं रिलेशनशिप सांगत असतात. ओके, रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये असणारं मासचं रिलेशन सांगत असतात किंवा मास आणि व्हॉल्यूमचं रिलेशन सांगत असतात किंवा व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूमचं रिलेशन सांगत असतात. आता लक्षात घ्या त्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत ते कॅल्क्युलेट करण्याचे आपले काय आहेत हे आपण बघणार आहे. बघा इथं आपल्या स्टेप्स इथं इन्व्हॉल्व होऊन आहेत. ओके, स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम्स डिपेंड्स ऑन
की हे जे आपले स्टॅच्योमेट्रिक प्रॉब्लेम्स आहेत की इन्फॉर्मेशन आपल्याला कशा देतात लक्षात घ्या. स्टॅच्योमेट्रिक प्रॉब्लेम बेस्ड ऑन these stoichiometric problem okay this stoichiometric problem based on okay पहिला एक समजला मास रिलेशनशिप रिएक्टंट आणि प्रोडक्ट ह्यांच्यामध्ये मास रिलेशनशिप काय आहे हे ते रिप्रेझेंट करत असतात. मास रिलेशनशिप. सेकंड ह्याच्यामध्ये वॉल्यूम रिलेशनशिप रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स गॅसेस रिएक्टंट आणि गॅसेस प्रोडक्ट्स ह्यांच्यामध्ये वॉल्यूमचं रिलेशनशिप काय आहे वॉल्यूम रिलेशनशिप. आणि त्यानंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये मास वॉल्यूम रिलेशनशिप. मास वॉल्यूम रिलेशनशिप हे रिप्रेझेंट करत असतात स्टॅच्योमेट्रिक प्रॉब्लेम. लक्षात घ्या बघा एकदम मास रिलेशनशिप वॉल्यूम रिलेशनशिप आणि नेक्स्ट कुठला असणार आहे मास वॉल्यूम रिलेशनशिप. आता ह्यामध्ये बघा कुठल्या स्टेप्स इथे इन्व्हॉल्व केले जातात. स्टॅच्योमेट्रिक प्रॉब्लेम्स वरून आपण जे स्टॅच्योमेट्रिक कॅल्क्युलेशन करणार आहे ते आपले कुठल्या असणार बघा स्टेप्स इन्व्हॉल्विंग प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन स्टॅच्योमेट्रिक कॅल्क्युलेशन. ओके आता कुठल्या स्टेप्स आहेत लक्षात घ्या. स्टेप्स फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑन स्टॅच्योमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. ओके कुठल्या स्टेप्स असतात लक्षात घ्या. पहिली जी स्टेप्स आहे त्याच्यामध्ये स्टॅच्योमेट्रिक कॅल्क्युलेशन करण्यासाठी ती फर्स्ट स्टेप आहे राइट डाउन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग केमिकल रिएक्शन. ओके पहिली स्टेप याच्यामध्ये की ह्या स्टेप नुसार आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. राइट डाउन दी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. राइट डाउन दी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. Okay, write down the balanced chemical equation representing chemical reaction. Representing chemical reaction. Representing chemical reaction. Okay. आता आपले बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहायचं आहे ते केमिकल रिएक्शन दाखवते. Write down the balanced chemical equation representing the chemical reaction. Chemical reaction दाखवणार balanced chemical equation पहिल्या स्टेप मध्ये लिहायचं आहे. सेकंड स्टेप काय असते बघा याच्यामध्ये write the number of moles and relative mass of. Write the number of moles. Write the number of moles and relative mass of okay write the number of moles and relative masses of volume of or okay write the number of moles and relative masses or volume of reactant and products. Volume of reactant and products. Volume of reactant and products below the respective formulae. Below the respective formulae. जे आपण बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिणार आहे त्यांच्या बरोबर खाली रिएक्टंट आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स लिहायचे त्यानंतर त्यांचं मास लिहायचं किंवा वॉल्यूम लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे रिलेटिव्ह मास और वॉल्यूम शुड बी
relative masses or column. Okay, इनसे जो relative mass है, relative masses or column should be calculated from okay, should be calculated from a respective formula. Calculated from a respective formula mass referring to the respective formula mass referring to the condition of STP. Referring to the condition of STP. STP कंडिशन ला मास किंवा व्हॉल्यूम जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे फॉर्म्युला मास नुसार. जे आपला फॉर्म्युला मास असणार आहे, कुठलाही रिएक्टंट आणि प्रोडक्टचा जो फॉर्म्युला मास आहे त्याच्यावरून एसटीपी कंडिशनला त्या रिएक्टंट आणि प्रोडक्टचं व्हॉल्यूम किंवा मास किती आहे ते आपण सांगत असतो. आणि लास्ट स्टेप याच्यामध्ये अप्लाय द युनायटरी मेथड. Apply the unitary method. Okay. Apply the unitary method to calculate unknown factors. As required by problem. ओके, चलो ह्या सगळ्या आपल्या स्टेप्स आहेत. ह्या स्टेप्स आपण स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना यूज करत असतो. ज्या रिएक्टंटचं किंवा प्रोडक्टचं व्हॉल्यूम किंवा मास काढणार आहे ते आपण युनायटरी मेथडने काढत असतो. अननोन जो फॅक्टर आहे तो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढत असतो. युनायटरी मेथड म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. ओके, आता हे सगळे स्टेप्स आहेत. तर ह्याच्यामधले आपण प्रॉब्लेम्स आता घेणार आहे, स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम्स. ते आपले मास रिलेशनशिपचे असतात, व्हॉल्यूम किंवा मास रिलेशनशिपचे असतात. बघा इथं फर्स्ट प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये आता घेणार आहे स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन मध्ये. बघा इथं फर्स्ट प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट मास ऑफ कार्बन डायऑक्साइड. Calculate mass of carbon dioxide. Calculate mass of carbon dioxide and water formed on complete combustion okay. Calculate mass of carbon dioxide and water formed on complete combustion of 24 gram of methane. 24 gram of methane gas. की ब्रॅकेट मध्ये आपल्याला ॲटॉमिक मास दिलेला आहे. ॲटॉमिक मास कार्बन चा 12 दिलाय, हायड्रोजनचा 1 दिलेला आहे, त्यानंतर ऑक्सिजनचा 16. 12 ॲटॉमिक मास युनिट, हायड्रोजनचा 1 म्यू, 1 ॲटॉमिक मास युनिट किंवा 1 डाल्टन आणि ऑक्सिजनचा 16 डाल्टन किंवा 16 युनिफाईड मास.
ॲटॉमिक मास आपण AMU वर सांगत असतो ना, ॲटॉमिक मास ते आपल्याला दिलेलं आहे. हा स्टॅचियोमेट्रिक प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा. तर त्यामध्ये काय करायचं बघा, कॅल्क्युलेट गिवन व्हॅल्यू आपल्याला काय दिलेलं असतं. प्रॉब्लेम काय आहे, कॅल्क्युलेट मास ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर फॉर्म्ड ऑन कंप्लीट कंबशन ऑफ 24 ग्रॅम ऑफ मिथेन गॅस. काय सांगा बघा, तर 24 ग्रॅम मिथेन गॅस चं कंबशन केल्यावरती कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर किती तयार होतो ते आपल्याला काढायचं. कंबशन म्हणजे बर्न केल्यावरती, बर्निंग केल्यावरती मिथेन गॅस बर्न केल्यावरती किती CO2 आणि वॉटर तयार होतो ते आपल्याला काढायचं. आता लक्षात घ्या, आपल्याला गिवन व्हॅल्यू इथे दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, मास ऑफ मिथेन दिलाय. मास ऑफ मिथेन, मिथेन आपण कसं लिहितो, CH4 ना, ते आपल्याला दिलेलं आहे. 24 ग्रॅम आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा, ॲटॉमिक मास ऑफ कार्बन दिला. ॲटॉमिक मास कार्बनचा 12 दिला. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास दिला आपल्याला, हे 1 म्यू दिला आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास पण दिला आहे, ते आपलं 16 दिलेलं आहे. 16 ॲटॉमिक मास AMU. बघा याच्यामध्ये मास ऑफ CO2 फाइंड आउट करायचं आपल्याला. मास ऑफ कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. आणि मास ऑफ वॉटर ते तुम्हाला H2O फाइंड आउट करायचं. ओके, ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. आता लक्षात घ्या, स्टॅचियोमेट्रिक प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिली स्टेप त्याच्यामध्ये काय सांगितले आपण बघा. फर्स्ट स्टेप काय आपली, राइट डाउन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग केमिकल रिएक्शन. ओके, केमिकल रिएक्शन दाखवणारं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आपल्याला द्यायचं. तर ते कसं असणार लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर आपला जो फॉर्म होणार आहे, कंप्लीट कंबशन ऑफ 24 ग्रॅम मिथेन गॅस केल्यावरती मिथेन गॅस बर्न करायचा. ओके, कंबशन ऑफ मिथेनचं केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं. तर हे कसं येणार बघा, कंबशन म्हणजे बर्निंग, कंबशन ऑफ मिथेन गॅस. आता मिथेन गॅसचं कंबशन केमिकल इक्वेशन कसं येणार बघा, कंबशन ऑफ मिथेन गॅस. मिथेन आपण कसा लिहिणार आहे, आपण CH4 लिहिणार आहे, बरोबर ना. ओके, CH4 असाला CH4 आपण लिहिणार आहे. काय आपण ह्या साइडला घेऊ. बघा इथं आपण लिहिला CH4 गॅसेस स्टेट मध्ये. आता बर्न करणार आहे म्हणजे तिला ऑक्सिजन लागणार ना, बर्निंग करण्यासाठी ऑक्सिजन लागणार आहे. कंबशन म्हणजे बर्निंग होणार आहे. ऑक्सिजन गॅसच्या प्रेस मध्ये कुठलाही हायड्रोकार्बन बर्न झाल्यावरती ऑलवेज आपल्याला कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मिळत असतो. आता हा हायड्रोकार्बन आहे ना, हायड्रोकार्बन म्हणजे काय, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार, हायड्रोकार्बन्स. ओके, कार्बन आणि हायड्रोजन. आता मग याचं बर्निंग केल्यावरती आपल्याला डायरेक्ट काय मिळणार आहे, कार्बन डायऑक्साइड गॅस आणि वॉटर मिळणार. हे लक्षात ठेवायचं आहे, वॉटर. आता लक्षात घ्या, इथे आपले ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आपण लिहिले का बघा, बॅलन्स झाले का हे बॅलन्स नाही, लक्षात घ्या. ओके, केमिकल रिएक्शन मध्ये काय असणार आहे, सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन. ओके, सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन असतं. सगळे एलिमेंट आपण सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहित असतो. हा मिथेन CH4 आहे, ऑक्सिजन O2 आहे, कार्बन डायऑक्साइड CO2, वॉटर H2 आहे. हे बॅलन्स करायचं इक्वेशन आपल्याला. बॅलन्स करण्यासाठी हायड्रोजन किती आहेत बघा, इथं हायड्रोजन 4 आहेत ना, त्यासाठी मी इथं 4 येण्यासाठी 2H2 असं लिहितो. चल का, हायड्रोजन आपले इथं 4 झाले, 2 × 2 4 झाले, बरोबर आहे ना, 4 हायड्रोजन. आता लक्षात घ्या, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथं ऑक्सिजन किती झाले बघा, ऑक्सिजन इथं 2 आहे आणि इथं पण 2 झाले ना, 4 ऑक्सिजन झाले. मग ऑक्सिजन दोन्ही साइडला इक्वल करण्यासाठी आपण इथं काय करणार आहे, 2O2 असं लिहिणार. समजा आता ही इक्वेशन आपलं बॅलन्स झालेलं आहे, बरोबर आहे ना, बॅलन्स इक्वेशन झालं. आता ही बॅलन्स केमिकल इक्वेशनच्या खाली आपल्याला काय लिहायचं,
सेकंड स्टेप बघा, राइट द नंबर ऑफ मोल्स अँड रिलेटिव्ह मास ऑफ कॉलम ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. ओके, बिलो दी रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला. ओके, म्हणजे त्या फॉर्म्युल्याच्या खाली प्रत्येक फॉर्म्युला आपण लिहिलाय. मिथेनचा फॉर्म्युला CH4 लिहिलाय, ऑक्सिजनचा O2 लिहिलाय, CO2 चा कार्बन डायऑक्साइडचा CO2 लिहिलाय, वॉटरचा H2 लिहिलाय. त्या प्रत्येक फॉर्म्युल्याच्या खाली त्यांचे मोल्स लिहायचे आणि मोल्स लिहून झालं की त्यांचं काय लिहायचंय, मास लिहायचंय. समजा आता मग मला सांगा, हा मिथेनच्या पुढे स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट किती आहे आपला? 1 आहे ना. ओके, इथं 1 आहे. 1 आहे म्हणजे याचा किती मोल असणार आहे? 1 मोल असणार. लक्ष दे ना. त्यानंतर इथं स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट किती आहे? 2 आहे. त्यामुळे ह्याचे मोल्स किती? 2 मोल झाले. ओके, आता इथं स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट पण काय असणार आहे? 1 ना. की याचा पण स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट 1 मोल असणार आहे. इथं 2 असणार आहे स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट. यांचे मोल्स किती आले? 2 मोल आले. चल का, ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आपण हे सगळे मोल्स लिहिले आहेत. चल का, ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता मग ह्यांचे मोल लिहिल्यानंतर परत काय लिहा म्हणून सांगितले त्यांनी? मास लिहा म्हणले त्यांचं. चल का, त्या रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युल्याच्या खाली त्यांचं मास लिहायचं. ओके, मिथेनचा 1 मोल झाला, त्याचं मास आपल्याला आता लिहायचं. बघा इथे कार्बनचे किती येणार आहे? कार्बनचे किती असतं सांगितलंय, 12 सांगितलंय. चल का, त्यामुळे 12 प्लस एक हायड्रोजनचे किती असतं? 1. हायड्रोजन किती आहे? 4 आहेत ना. 4 × 1 म्यू. चल का, हे किती आलं बघा. बघा इथे हे 12 प्लस 4 किती आलं आपलं? हे 16 ग्रॅम झालं ना. 16 म्यू किंवा 16 ग्रॅम झालं. चल का, जेवढं ऍटॉमिक मास येईल तेवढं ग्रॅम. ओके, इकडे बघा एका ऑक्सिजनचे किती आपलं? 16 आहे. 2 मोल्स आहेत ना. किती ऑक्सिजन आहेत? 4 आहेत ना. 4 × 16 किती झालं हे? ओके, 64 म्यू किंवा ग्रॅम. चल का, हे ग्रॅम मध्ये घेतलं चालतंय. ग्रॅम घ्या किंवा म्यू घ्या. चल का, 64 ग्रॅम ऑक्सिजन झालं. परत इथं बघा कार्बनचे किती? 12. ऑक्सिजन किती आहे? 2 ना. एका ऑक्सिजनचं 16 किती झालं मग हे? 12 प्लस 32 किती झालं हे? 44 ग्रॅम. बरोबर ना. त्यानंतर इथं बघा हायड्रोजन किती आहेत? 4 आहेत ना. 4 × 1 एका हायड्रोजनचं 1 आहे प्लस एका इथं ऑक्सिजन किती? 2 ना. 2 × काय ना 16. ओके, काय नाही तर मग 4 प्लस 32 ना. किती झालं हे? 36 ग्रॅम. ओके, आता हे सगळं आपण लिहून घेतलंय. सेकंड स्टेप आपली कंप्लीट झाली. थर्ड स्टेप मध्ये काय म्हणलं? रिलेटिव्ह मास ऑफ कॉलम. आता इथं रिलेशनशिप कशा म्हणलं? आपला मास काढायचा आहे. कॉलम काढा म्हणले याच्यामध्ये मास ऑफ कार्बन डायऑक्साइड आणि मास ऑफ वॉटर काढा म्हणले. त्यामुळे दोघांचेही मास काढायचा आहे. रिएक्टंट सुद्धा मासच घ्यायचा आहे, प्रोडक्ट सुद्धा मासच घ्यायचा आहे. मास मास रिलेशनशिप आहे लक्षात घ्यायचं. मास मास रिलेशनचा प्रॉब्लेम आहे. आता मग हे कसं होणार आहे लक्षात घ्या. आता ह्या रिएक्शनवरच तुम्ही काढायचं. काय करायचं बघा, 1 मोल मिथेन घेतला तर तुम्हाला काय मिळतंय? 1 मोल CO2 मिळतोय ना. आता इथं लक्षात घ्या स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन बघा. 1 मोल मिथेन, मिथेन म्हणजे CH4 ना. 1 मोल मिथेन हा आपल्याला 1 मोल कार्बन डायऑक्साइड देतोय, 1 मोल CO2 देतोय ना. बरोबर नाही? मग लक्षात घ्या 1 मोल CH4 चं वेट किती आहे? 16 ग्रॅम ना. कुठल्याही सब्स्टन्सचा 1 मोल मध्ये त्याचा मोलर मास असतो. चल का, मोलर मास कुठल्याही सब्स्टन्सचा 1 मोल मध्ये त्याचा मोलर मास. म्हणजे 1 मोल मिथेनचं मास किती आपलं? 16 ग्रॅम आहे ना. 1 मोल मिथेन ग्रॅम मिथेन म्हणजे काय? 16 ग्रॅम मिथेन. हा किती येणार आहे आपल्याला? 1 मोल CO2 देणार आहे ना. 1 मोल CO2 म्हणजे 1 मोल CO2 चं वेट किती आपलं? 44 ग्रॅम आहे. बरोबर ना. मग ते तुम्ही इथे लिहू शकता 44 ग्रॅम CO2. लक्षात आहे? 16 ग्रॅम मिथेन गिव्स 44 ग्रॅम CO2. ओके, म्हणजे लक्षात घ्या 16 ग्रॅम मिथेन कंबशन केलं, 16 ग्रॅम मिथेनचं कंबशन केलं की 44 ग्रॅम CO2 मिळतो तुम्हाला. बरोबर नाही? कंबशन म्हणजे बर्निंग. 16 ग्रॅम मिथेन तुम्ही बर्न केला की 44 ग्रॅम CO2 मिळतो. तर तुम्हाला मिथेन किती लागेल? 24 ग्रॅम ना.
चल आपल्याला कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरचं मास कधी काढायचं आहे 20 ग्रॅम 24 ग्रॅम मिथेन कंबशन झालं बर्न झाल्यावर मग बघा इथल्या 24 ग्रॅम CH4 हा आपला बर्न झाला की आपल्याला किती CO2 मिळणार ही क्रॉस करणार ना आपण युनायटरी मेथड अप्लाय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 ग्रॅम मिथेन बर्न झालं की 44 ग्रॅम CO2 मिळणार तर 24 ग्रॅम मिथेन बर्न झालं की किती CO2 मिळणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आता ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा कसं आहे ना बघा 24 into 44 डिवाइड बाय काय येणार आहे 16 ओके हे आपले किती येणार मग किती येणार बघा इथं हे आपलं सिम्प्लिफिकेशन करा त्याच्यामध्ये आन्सर जे आपल्याला मिळणार आहे ते आपलं नेन अबाउट बघा इथं हे 16 हे 66 ग्रॅम CO2 येणार चल का 66 ग्रॅम आपल्याला कार्बन डायऑक्साइड मिळणार चल का हे मास ऑफ CO2 मिळाला आणि दुसरा आता नेक्स्ट रिलेशनशिप आपण कुठले घेणार आहे आता कार्बन डायऑक्साइडचं मास तर आपण काढलेला आहे चल का कार्बन डायऑक्साइडचं मास आपण काढलेला आहे नेक्स्ट आपल्याला काय करायला सांगितलं आता वॉटरचं मास काढायचं मास ऑफ वॉटर आता त्याचं पण रिलेशनशिप तुम्ही सेम घ्यायचं ती त्या साइडला मी इथे लिहितो बघा इथं कसं येणार आहे बघा त्यामध्ये ओके लक्षात घ्या मास ऑफ वॉटर आपल्याला काढायचं सेम सॅच्युरेटेड रिलेशन घ्यायचं त्या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन ही इक्वेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे लक्षात घ्या इथं प्रॉब्लेम दिले का नाही कंबशन म्हटल्यावर असं इक्वेशन लिहिता आलं पाहिजे तरच आपलं पुढचं एंड आहे ते सांगितले आपण स्टेप्स मध्ये लक्षात घ्या पर्यंत बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिता आलं पाहिजे आपल्याला चल का कसं कंबशन होणार त्याचं आता इथं बघा कार्बन डायऑक्साइडचं मास काढलाय वॉटरचा मास काढायचा सेम मिथेन घ्या 1 मोल मिथेन किती मोल वॉटर देतो रे आपल्याला 2 मोल वॉटर देतो ना बरोबर नाही हे रिलेशनशिप तुम्ही लिहून घ्या बघा इथं 1 मोल चला 1 मोल मिथेन 1 मोल मिथेन gives 2 मोल वॉटर चल का 1 मोल मिथेन आपल्याला 2 मोल वॉटर देतोय मग 1 मोल मिथेनचं मास किती आपला मोलर मास 16 घ्या चल का म्हणजे 16 ग्रॅम मिथेनचं कंबशन केल्यानंतर आपल्याला 2 मोल वॉटर मिळतोय तर एक वॉटरच्या 2 मोलचं वेट किती आपला काढलाय आपण किती 36 ग्रॅम चल का म्हणजे लक्षात घ्या 16 ग्रॅम मिथेनचं कंबशन केलं की आपल्याला काय मिळणार आहे 36 ग्रॅम वॉटर मिळणार लक्षात आहे ना कसं का 36 ग्रॅम वॉटर मिळणार आणि त्यानंतर मग आपल्याला परत काय करायचं बघा मिथेन किती बर्न करायचं फक्त 24 ग्रॅम मिथेनचं कंबशन केलं की आपल्याला वॉटर किती मिळणार हे विचारलं तर का 16 ग्रॅम मिथेन कंबशन केले की 36 ग्रॅम वॉटर मिळणार तर 24 ग्रॅम मिथेन कंबशन केले की किती आपल्याला वॉटर मिळणार हे स्टेप युनायटेड मेथड क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं करा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होणार बघा हे बघा 24 into काय येणार आहे 36 डिवाइड बाय 16 ओके इथं जे आन्सर आहे ते आपलं कसं येणार बघ त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करा हे 15 ग्रॅम 54 ग्रॅम वॉटर येणार तर 54 ग्रॅम वॉटर कसं तर अशा पद्धतीने आपल्याला मास ऑफ वॉटर जे मिळणार आहे ते किती मिळणार आहे मास ऑफ वॉटर 54 ग्रॅम तर हे वॉटरचं मास मिळणार आणि CO2 किती मिळणार आहे 66 ग्रॅम CO2 मिळणार लक्षात का हे लक्षात ठेवायचं ओके हे आपल्याला इथे मिळणार 66 ग्रॅम वॉटर आणि 54 ग्रॅम वॉटर मिळणार लक्षात आलं ना ओके प्रॉब्लेम लक्षात आला यात काय डाऊट आहे का ओके अंडरस्टँड आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये प्रॉब्लेम घेणार आहे सेकंड प्रॉब्लेम स्टॅच्यूमेट्री कॅल्क्युलेशन वरचा ओके तो आहे बघा त्याच्यामध्ये नेक्स्ट प्रॉब्लेम बघा याच्यामध्ये हाऊ मच कॅल्शियम ऑक्साइड CaO हाऊ मच कॅल्शियम ऑक्साइड CaO
will be produced by how much calcium oxide will be produced by decomposition of 5 gram calcium carbonate. ओके, लक्षात कसा प्रॉब्लेम असणार लक्षात घ्या. गिवन व्हॅल्यू तुम्हाला काय दिले याच्यामध्ये बघा, तुम्हाला 5 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट दिलाय, म्हणजे मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला दिलेला आहे. ओके, ते किती आपलं मास ऑफ CaCO हे तुम्हाला 5 ग्रॅम दिलेला आहे. लक्षात आहे. त्यानंतर हाऊ मच CaO विल बी प्रोड्यूस्ड, हाऊ मच CaO म्हणजे मास ऑफ CaO तुम्हाला काढायचा आहे. मास ऑफ कॅल्शियम ऑक्साईड तुम्हाला फाइंड आउट करायचं, की हे तुम्हाला फाइंड आउट करायचं, लक्षात घ्या, काढायचं. आता लक्षात घ्या, त्या प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीला आपल्याला काय लिहिता आलं पाहिजे, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. की कुणासाठी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहायचं आहे, डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. डिकम्पोजिशन म्हणजे ब्रेकडाउन, ब्रेक करायचं आहे. कॅल्शियम कार्बोनेट ब्रेक होत असताना केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. आता मग कॅल्शियम कार्बोनेटचं ब्रेकडाउन कसं होत आहे बघा, की ह्याचं इक्वेशन कसं असणार बघा, डिकम्पोजिशन ऑफ CaCO हे कसं असणार आहे बघा, कॅल्शियम कार्बोनेट CaCO याचं डिकम्पोजिशन झालं, हा आपला ब्रेक झाला. ब्रेकिंग होत असताना आपण हीट करत असतो, चल का. ब्रेक झाल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे, CaO मिळणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड. ओके, प्लस काय मिळणार आहे, CO केला, फक्त CO2 झाला यातला. ओके, ती CO2 आपण इथे लिहिला, लक्षात आहे. अशा पद्धतीने आपल्याला की हा सॉलिड स्टेट मध्ये आहे, हा आपला सॉलिड स्टेट मध्ये, हा गॅस स्टेट मध्ये. लक्षात हे आपण डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेटचं बॅलन्स्ड इक्वेशन लिहिलंय. बॅलन्स आहे नाही सगळे, तर का सगळे कार्बन ऑक्सिजन कॅल्शियम बॅलन्स आहे. ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहायचं. ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिल्यानंतर त्याच्या खाली त्याचे मोल्स लिहायचे. स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट किती आहेत बघा सुरुवातीला, इथे किती आहे स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे ना, इथं 1 आहे, त्या ठिकाणी बरोबर सगळ्यांचा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे. त्यामुळे सगळ्यांचे मोल्स किती आले, 1 मोल झाले ना. त्याचा पण 1 मोल झाला, हा पण काय झाला 1 मोल, आणि हा पण काय झाला आपला 1 मोल झाला. लक्षात आहे ना, ओके 1 मोल. आता मग आपल्याला मास काढायचा. आता 1 मोल कॅल्शियम कार्बोनेटचा मास आपल्याला काढायचा. ते आपण आता कसं काढणार लक्षात घ्या बघा, एकदम त्याचं मास काढून घ्या. कॅल्शियमच्या एका ऍटमचं जे ऍटॉमिक मास आहे ते आपलं 40 ग्रॅम असतं. कॅल्शियमचा एका ऍटमचं 40 मिल किंवा 40 ग्रॅम असतं. कार्बनचं आपल्याला माहिती आहे किती असतं, ते 12 असतं. ऑक्सिजनचं बघा किती असतं, आपलं किती असतं रे, 16 असतं ना. म्हणजे किती ऑक्सिजन आहेत, ऑक्सिजन किती आहेत, 3 आहेत ना. त्यामुळे 3 इंटू काय होणार 16. ओके, त्यामुळे हे काय आलं 40 प्लस 12 प्लस 3 इंटू 16 म्हणजे हे 48 झालं. बरोबर आहे. म्हणजे आता हे टोटल किती झालं बघा, 40 प्लस 48 हे आपलं 88 आणि 12 हे किती झालं 100 झालं ना. बरोबर आहे की नाही. 100 ग्रॅम झाला कॅल्शियम कार्बोनेट. 1 मोल कॅल्शियम कार्बोनेट मध्ये काय झाला 100 ग्रॅम झाला. बरोबर आहे की ते कुठल्याही सब्स्टन्सचा 1 मोल मध्ये त्याचा मोलर मास असतो लक्षात. मग आता इथं बघा 1 मोल कॅल्शियम ऑक्साईड याचा आपलं काढायचं. एका कॅल्शियमचं वेट किती असतं 40, ते ऍटॉमिक मास 40, एका ऑक्सिजनचं 16, हे झालं म्हणजे सांगा 56. आता 56 ग्रॅम झालं. लक्षात आहे ना. ओके, मग आपल्या रिलेशनशिप आपल्याला इथे घ्यायचं. आता CO2 चं काय विचारलेलं आहे, त्यामुळे CO2 चं काय करायचं आहे, फक्त आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम ऑक्साईड ह्या दोघांचं रिलेशन घ्यायचं. आता ह्या दोघांच्या मास रिलेशन घ्यायचं आहे. मास मास रिलेशनशिपचा स्टॅच्यूमेट्रिक प्रॉब्लेम आहे.
तर लक्षात घ्या याच्यावरून काय आपलं 1 मोल कॅल्शियम कार्बोनेट किती मोल देतोय कॅल्शियम ऑक्साईड 1 मोल देतोय. हे 1 मोल कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला देतोय CO. ओके, मग 1 मोल कॅल्शियम कार्बोनेटचं वेट आपलं आहे 100 ग्रॅम. 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट किती येतोय 1 मोल कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे किती रे 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड. तर लक्षात घ्या तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट कितीला 5 ग्रॅम दिले ना. 5 ग्रॅमचं डिकंपोजिशन केल्यावरती 100 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट डिकंपोज केले की 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड मिळतं. तर 5 ग्रॅम डिकंपोज केल्यावरती किती मिळणार चल का ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर चल का तर बघा याच्यामध्ये 5 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट डिकंपोज केला की किती ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड मिळणार आहे. चल का क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 5 into काय ना 56 डिवाइड बाय 100. चल का हे आपल्याला करायचं. याचं जे आपलं आन्सर याच्यामध्ये येणार सिम्प्लिफिकेशन करून ते आपल्याला इथे मिळणार आहे 2.8 ग्रॅम. चल का 2.8 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड मिळणार. हे मास ऑफ कॅल्शियम ऑक्साईड आलं. चल का मास ऑफ CO ते 2.8 ग्रॅम. ओके, अशा रीतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. अंडरस्टँड. ओके, आता हे दोन्ही झालेले प्रॉब्लेम्स आपले मास रिलेशनशिप वरती होते. आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो आपला याच्यामधला मास फॉलोइंग रिलेशनशिप आहे. चल का मास फॉलोइंग रिलेशनशिप आहे तो आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा आहे बघा. की त्या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे का. ओके, नेक्स्ट आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा याच्यामध्ये how many liters of oxygen at HTP how many liters of oxygen at STP how many liters of oxygen at STP are required to burn completely how many liters of oxygen at STP are required to burn completely 2.2 gram of propane C3H8. हे प्रोपेनचा फॉर्म्युला आपला C3H8 आहे. लक्षात घ्या आपला इथं विचारलंय काय बघा याच्यामध्ये हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन. आता लिटर हे कुणाचं युनिट आहे कुणाचं युनिट असतं लिटर हे फॉलोमचं ना म्हणजे आपलं ऑप्शनचं फॉलोम काढायला सांगितलेलं आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे फॉलोम ऑफ ऑक्सिजन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऍट एसटीपी कंडिशन are required to burn completely 2.2 ग्रॅम प्रोपेन म्हणजे 2.2 ग्रॅम प्रोपेन बर्न केल्यावरती ऑक्सिजनचे किती लिटर फॉलोम मिळणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे मास ऑफ प्रोपेन दिला आहे. त्यामध्ये मास ऑफ प्रोपेन म्हणजे आपला C3H8 आहे की हा आपला अल्केन आहे. इसका मास दिलेला आहे आपल्याला 2.2 ग्रॅम दिलेला आहे. ओके, त्यात फॉलोम ऑफ ऑक्सिजन आपल्याला करायचा आहे एसटीपी फॉलोम ऑफ ऑक्सिजन ऍट एसटीपी ते फाइंड आउट करायचं. तर आता सुरुवातीला आपल्याला काय लिहिलं पाहिजे प्रोपेन बर्न होत असताना बॅलन्स मध्ये केमिकल इक्वेशन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. चल का प्रोपेनचं बर्निंग करत असताना बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. तर प्रोपेनचं बर्निंग करणार आहे म्हणजे प्रोपेन हा हायड्रोकार्बन आहे. याच्यामध्ये कोण आहे फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहे ना. ते हा बर्न केल्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मिळणार आहे. बरोबर आहे ना CO2 आणि H2. म्हणजे त्याचं बर्निंग रिएक्शन लिहू शकताय बर्निंग ऑफ प्रोपेन
ओके, प्रोपेनचा आता बर्निंग करायचा होतो. प्रोपेन C3H8. ओके, बघा मग त्याला C3H8. ओके, ह्याचं बर्न करणार आहे म्हणजे आपण ऑप्शन घेणार ना, बर्निंग ऑप्शनच्या प्राइस मध्ये होत असतं ना, बरोबर नाही. मग आता बर्न केल्यावरती बघा तुम्हाला इथे काय मिळू शकतं, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. कुठलाही हायड्रोकार्बन बर्न केलं की आपल्याला CO2 आणि वॉटर मिळत असतं, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मिळत असतं. आता लक्षात घ्यायचं की इक्वेशन दिलेलं आहे की बॅलन्स नाही, बॅलन्स करायचं. कार्बन 3 आहे त्यामुळे CO2 किती आले पाहिजे, 3 CO2. आणि त्यानंतर हायड्रोजन दिलेलं आपले 8 आहे, 8 हायड्रोजन येण्यासाठी 4H2 लिहिलं पाहिजे. ओके, 4 × 2 8 होईल, बरोबर आहे. मग ऑप्शन किती झाले बघा, इथं 4 चालेल आणि इथं 3 × 6 8, सॉरी 3 × 2 6 झालं, 6 आणि हे 4 10 झाले ना. 10 ऑक्सिजन येण्यासाठी दोन्ही साइडला इथं 5O2 घ्यावं लागेल, बरोबर नाही, 5O2. आता ही इक्वेशन आपलं बॅलन्स झालेलं आहे, बॅलन्स केमिकल इक्वेशन झालं. आता ही बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहिल्यानंतर त्यांचे स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट बघायचे. जेवढे स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट असणार आहेत तेवढे त्यांचे थेरोटिकल नंबर ऑफ मोल्स असणार आहेत. आता यांचा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट किती आहे, 1 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे आणि इथं 4 आहे, बरोबर ना. यांचा कोएफिशिएंट 1 आहे म्हणजे इथे मोल्स किती आलेले, किती आले आपले 1 मोल आले, बरोबर ना. ओके, यांचा 1 मोल झाला, याचे मोल्स किती आलेले 5 मोल्स. इथं मोल किती झाले, किती मोल झाले, इथं 3 मोल झाले. ओके, आणि इथं जो मोल आहे किती झाले, 4 मोल झाले. ओके, ह्याचे मोल किती झाले आपले 4 मोल झाले, लक्षात का. आता लक्षात घ्यायचं ह्यांच्या मोल्स वरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं, मास काढायचा. चल का, कार्बनचं मास ऑलरेडी तुम्हाला माहित आहे 12 आहे. आता इथं बघा किती कार्बन आहेत आपले, 3 आहेत ना, 3 × 12 प्लस हायड्रोजन किती आहेत, 8 आहेत, एका हायड्रोजनचं 1 असतं. आता 12 × 3 36, 36 प्लस हे काय झालं 8 झालं. किती झालं मग सांगा, 36 + 8 44 ग्रॅम झालं, बरोबर. जर 1 मोल प्रोपेन मध्ये काय 44 ग्रॅम झालं. आता त्यानंतर आपल्या इथं कॉलम ऑफ ऑक्सिजन काढायचं. कॉलमचं रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे, त्यासाठी आता ऑक्सिजनचं मास घेणार नाही, आपण कॉलम घेणार आहे एसटीपी कंडिशनला. कुठल्याही गॅसचं, कुठल्याही गॅसचं म्हणतो, कुठल्याही गॅसचं लक्षात घ्या, कुठल्याही गॅसचं एसटीपी ला 1 मोल ऑफ गॅस ऍट एसटीपी ऑक्युपाइज कॉलम किती व्हॉल्यूम ऑक्युपाई करतो आपण सांगितलेलं आहे 22.4 लिटर. समजा ओके, समजा कुठल्याही गॅसच्या एका मोलचं एसटीपी ला व्हॉल्यूम किती असतं 22.4, त्यालाच आपण मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस असं म्हणत असतो. समजा कुठलाही गॅस तुम्ही घ्या, ऑक्सिजन घ्या, नायट्रोजन घ्या, कार्बन डायऑक्साइड घ्या, हिलियम घ्या, निऑन घ्या, कुठल्याही गॅसच्या 1 मोलचं व्हॉल्यूम एसटीपी ला 22.4 असतं. समजा 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज 22.4 लिटर व्हॉल्यूम ऍट एसटीपी. समजा आता लक्षात घ्या एका मोलचं व्हॉल्यूम किती असणार आहे 22.4 असणार आहे. किती मोल्स आहेत इथं 5 मोल्स आहेत. आता 5 तुम्ही काय करणार 22.4 लिटर, राईट ना, एसटीपी एकाचं 22.4, 5 मोलचं 25 × 22.4 चालू, लक्षात द्या. आता मग आपल्याला हे काय करायचं बघा, आता 44 ग्रॅम प्रोपेनचं बर्निंग करण्यासाठी आपल्याला 5 × 22.4 लिटर एवढा ऑप्शन लागतो. आता 5 × 22.4 ही किती आला बघा, हे किती आला आपलं हे 4 0 12 आहे हे 1 to 2 लिटर आलं, बरोबर ना. हे आपलं हे 1 to 2 लिटर आलं दोन. ओके, एवढं लिटर फॉलो लागणार आहे. आता याचं रिलेशनशिप कसं काढणार आपण बघा, लक्षात घ्या. 1 मोल प्रोपेन म्हणजे 1 मोल C3H8 बर्न करण्यासाठी आपल्याला 5 मोल ऑक्सिजन लागतो.
बरोबर नाही 5 मोल O2 लागतोय मग लक्षात घ्या 1 मोल प्रोपेनचं वेट किती आहे रे 44 ग्रॅम आहे ना 44 ग्रॅम C3H8 बर्न करण्यासाठी ऑक्सिजनचे किती व्हॉल्यूम लागले 122 लिटर O2 and H3 एवढा O2 लागला H3 किती दिसावा आपल्याला किती प्रोपेन बर्न करायला सांगितलंय फक्त 2.2 ग्रॅम प्रोपेन बर्न झाल्यावरती ऑक्सिजनचं व्हॉल्यूम किती मिळणार ते विचारलेलं बरोबर आहे ना मग इथल्या तुम्ही आता 2.2 ग्रॅम प्रोपेन C3H8 बर्न करण्यासाठी ऑक्सिजनचं व्हॉल्यूम किती लागेल 44 ग्रॅम C3H8 म्हणजे प्रोपेन बर्न करण्यासाठी एवढा व्हॉल्यूम ऑक्सिजन लागणार आहे तर 2.2 ग्रॅम बर्न करण्यासाठी किती लागणार तर हे 2.2 into 112 डिवाइड बाय काय येणार आहे 24 चलो ओके आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे याचं जे आन्सर आपल्याला मिळणार आहे ते याच्यामध्ये बघा 5.6 लिटर हे काय येणार आहे 5.6 लिटर ऑफ O2 and H3 तर का एवढा आपल्याला ऑप्शन आला H3 कंडिशन चल का हे लक्षात असतं अंडरस्टँड हे जी प्रॉब्लेम असेल का इथं रिलेशनशिप कुठला आहे मास आणि कुठला आहे व्हॉल्यूम आहे ना मास व्हॉल्यूम रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे हे लक्षात असतं कसं काय विचारलंय त्याच्यावर काढायचं चल का मास आता व्हॉल्यूम विचारलंय ना म्हणून मास व्हॉल्यूम रिलेशनशिप मास आणि मास विचारला असेल तर मास मास रिलेशनशिप आता नेक्स्ट प्रॉब्लेम याच्यामधला घेणार आहे आपण तो पर्सेंटेज प्युरिटी काढायचा तो पर्सेंटेज प्युरिटी आपण कशी काढतो ते आपण बघायचं नेक्स्ट प्रॉब्लेम बघा याच्यामध्ये a piece of zinc weighing a piece of zinc weighing 0.635 gram a piece of zinc weighing 0.635 gram when treated with excess of dilute H2SO4 excess of dilute H2SO4 liberated 200 centimeter cube liberated 200 centimeter cube of hydrogen at H3 calculate percentage purity of zinc sample calculate percentage purity of zinc sample हे आपल्याला काढायचं कसं फाइंड आउट करणार आहे आपण लक्षात घ्यायचं मध्ये आता तुम्हाला गिवन व्हॅल्यू काय दिलंय बघा याच्यामध्ये झिंकच्या पीसचा आपल्याला वेट दिलाय वेट ऑफ झिंक हे दिलाय झिंक म्हणजे Zn आपला दिला 0.635 ग्रॅम हे झिंकच्या एका पीसचं वेट दिलाय त्याची ट्रीटमेंट कुणावर करणार आहे डायरेक्ट H2SO4 करणार आहे झिंक मेटलची ट्रीटमेंट त्यावेळी तुम्हाला 200 सेंटीमीटर क्यूब ऑफ हायड्रोजन गॅस लिबरेट होणार H3 कंडिशन जे व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन तुम्हाला दिला आहे सेंटीमीटर क्यूब हे व्हॉल्यूमचं युनिट आहे ओके व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन तुम्हाला दिला आहे
200 सेंटीमीटर क्यूब हा तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्हाला पर्सेंटेज प्युरिटी ऑफ झिंक सॅम्पल काढायचा आहे. पर्सेंटेज प्युरिटी ऑफ झिंक सॅम्पल किती फाइंड आउट करायचं तुम्हाला. पर्सेंटेज प्युरिटी ऑफ झिंक सॅम्पल बघा इथं काय असणार आहे बघा. पहिल्यांदा केमिकल रिएक्शन आपल्याला लिहिली पाहिजे. कुणाची केमिकल रिएक्शन आहे बघा. पीस ऑफ झिंक वेइंग 0.635 ग्रॅम when treated with excess of dilute isopor liberated 200 सेंटीमीटर किंवा हायड्रोजन. म्हणजे झिंकची रिएक्शन, झिंक या मेटलची रिएक्शन आपण डायल्यूट isopor बरोबर करणार आहे. त्यावेळी कोण लिबरेट होणार आहे? हायड्रोजन गॅस लिबरेट होणार आहे, म्हणजे बाहेर पडणार आहे. ओके, आता तुम्ही रिएक्शन लिहा. याच्यामध्ये झिंक ओके Zn याची रिएक्शन तुम्ही H2SO4 बरोबर करणार आहे. ओके, त्यावेळी तुम्हाला हायड्रोजन गॅस मिळणार आहे. जे Zn आणि SO4 हा Zn SO4 मिळेल आणि दुसरा आपल्याला हायड्रोजन गॅस मिळणार आहे. ओके, तो इथे लिबरेट होणार आहे, बाहेर पडणार आहे. तर लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट तुम्ही आता यूज करू शकता. कसं स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट यूज होणार बघा. स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट झिंकचा पण एकच आहे. H2SO4 चा 1 आहे. हा ZnSO4 चा 1 आहे. इथे H2 गॅसचा पण किती आपला 1च आहे. मग लक्षात घ्या 1 मोल आहे, 1 मोल Zn आहे आणि परत काय आपला 1 मोल H2SO4 आहे. बरोबर ना. की आपल्याला 1 मोल ZnSO4 देतो आणि 1 मोल आपल्याला H2 देतो. चला ओके, आपल्याला विचारलंय काय प्रॉब्लेम मध्ये पर्सेंटेज प्युरिटी काढायचं आहे. तर पर्सेंटेज प्युरिटी झिंक सॅम्पलची काढायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या 0.635 ग्रॅम मध्ये किती झिंक H2SO4 वर रिएक्ट झालाय तो पहिल्यांदा काढला पाहिजे. त्याच्यानंतर त्याची पर्सेंटेज प्युरिटी आपल्याला काढता येणार. तर हे कसं होणार बघा. ह्याच्यामध्ये 1 मोल झिंकचं वेट किती असतं? झिंकच्या एका आयटमचं मास आपलं 65 ग्रॅम असतं. झिंकच्या एका आयटमचं मास 65 ग्रॅम. 65 ग्रॅम आपल्याला फक्त झिंक आणि हायड्रोजन ह्यांच्यातलं रिलेशन काढायचं, बाकीचा आपण मधलं बोलायचं. ओके, फक्त हायड्रोजनचं रिलेशनशिप आपल्याला इथं फाइंड आउट करायचं. बघा इथं 1 मोल झिंक 1 मोल हायड्रोजन गॅस होतं. 1 मोल हायड्रोजन गॅसचं मास किती असतं? एसटीपी ला 22.4 लिटर असतं. ऍट एसटीपी कुठल्याही गॅसच्या 1 मोलचं व्हॉल्यूम एसटीपी ला 22.4 लिटर असतं. आता ही रिलेशनशिप आपण यूज करायचं. तुम्हाला दिलेलं व्हॉल्यूम कशामध्ये? सेंटीमीटर क्यूब मध्ये. सेंटीमीटर क्यूबचं लिटर मध्ये कन्वर्शन करून घ्यायचं. कसं करणार लक्षात घ्या. आता हे सेंटीमीटर क्यूब आपला स्मॉल आहे, लिटर हे लार्जर युनिट आहे. त्यामुळे 200 into 10⁻³ लिटर करायचं. 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. तर आपलं हे किती येतं? 0.2 येतं. चल का इकडे सर आपण डेसिमल पॉइंट घेत आलो तर 10 पॉवर पॉझिटिव्ह झाला, 10⁻² आणि 10⁻⁻ निगेटिव्ह 0.2 इथे 0.2 लिटर येणार. बरोबर नाही? 0.2 लिटर हे आपल्याला ही व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन इथे मिळणार आहे. आता लक्षात घ्या हे तुम्हाला रिलेशन ऑलरेडी माहिती आहे ना. 1 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू काय असतं? 10⁻³ लिटर. चल का आणि 1 लिटर मध्ये किती असतं? 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती? 10⁻³ सेंटीमीटर. चल का 1 सेंटीमीटर क्यूब 10⁻³ लिटर. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता लक्षात घ्या आता 6 हिच्यावर आता स्टॅच्यूमेट्रिक कॅल्क्युलेशन आपण करणार आहे. की कसं येणार आहे बघा. लक्षात घ्या 1 मोल Zn it gives 1 मोल H2. 1 मोल झिंक 1 मोल H2 देतो आपल्याला. बरोबर आहे ना. तर 1 मोल Zn चे वेट किती आहे? 65 ग्रॅम ना. म्हणून 65 ग्रॅम Zn 1 मोल H2 देतोय म्हणजे किती? 22.4 लिटर H2 देतोय. 22.4 लिटर
H2. Okay, liter H2 at H3. हा एवढा देतो लक्षात. आपला इथं फॉर्म्युला किती दिलाय हायड्रोजनचं 0.2 लिटर. 0.2 लिटर H2 at H3. ओके, तो किती देणार ते आपल्याला फाइंड आउट केलं पाहिजे. बघा मग कसं आहे ना, हे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर कसं येणार बघा त्यामध्ये. बघा इथं के 65 इंटू काय येणार 0.2 इंटू 0.2 डिवाइड बाय 22.4. समजा हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. याचं जे आन्सर आपल्याला इथे मिळणार तो 0.58 ग्रॅम एवढा सिंक मिळणार. ओके, 0.58 ग्रॅम सिंक मिळणार. आता तुम्हाला झिंकचं वेट दिलेलं किती आहे 0.635 दिलेला आहे. त्यातलं फक्त किती रिॲक्ट होणार आहे 0.58 ग्रॅमच रिॲक्ट होणार आहे हायड्रोजन गॅस बरोबर. लक्षात का. आता पर्सेंटेज प्युरिटी करायचं आहे. तर पर्सेंटेज करण्यासाठी आपण 100 न मल्टिप्लाय करत असतो. लक्षात घ्या. पर्सेंटेज प्युरिटी आपली कशी येणार बघा लक्षात घ्या. पर्सेंटेज प्युरिटी ऑफ Zn सॅम्पल हे कसं येणार बघा. तुम्हाला दिलेलं वेट किती आहे 0.635. त्याच्यामध्ये रिॲक्ट किती झालंय फक्त 0.58. तर 100 ला किती समजा पर्सेंटेज करणार म्हणजे 100 ने मल्टिप्लाय केलं तर 0.635 झिंक मधील फक्त 0.58 ग्रॅम झिंक समजा हा रिॲक्ट होतोय 0.635 मधील 0.58 समजा झिंक रिॲक्ट होते तर 100 मधील किती रिॲक्ट होतो समजा असं ना रिलेशन 0.635 ग्रॅम झिंक हा मधील फक्त 0.58 ग्रॅम झिंक रिॲक्ट होतो तर 100 ग्रॅम झिंक मधील किती रिॲक्ट होईल ही पर्सेंटेज प्युरिटी असते. की अशा तीन पर्सेंटेज प्युरिटी करायची असते. इथं आपल्याला सिम्प्लिफिकेशन जे मिळणार आहे ते आपल्याला इथं 91.33 मिळतात. ओके, 91.33 ची आपली पर्सेंटेज प्युरिटी आहे झिंक सॅम्पल्स. लक्षात ना. ओके, अशा रीतीने ही पर्सेंटेज प्युरिटी फाइंड आउट करायची असते. लक्षात आलं की त्या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे का चल ना. तर नेक्स्ट याच्यामध्ये लिमिटिंग रिएक्शन अँड एक्सेस रिएक्शन ते आपण बघणार. स्टॅच्यूमेट्री झालंय. Limiting reaction LR and excess reaction that is the ER. Okay. क्लास आपण लिमिटिंग रिएक्टंट सुद्धा म्हणतो आणि एक्सेस रिएजंटला एक्सेस रिएक्टंट सुद्धा म्हणतो. आता लिमिटिंग रिएक्शन आणि एक्सेस रिएक्शन हा कसा असणार लक्षात घ्या. सुरुवातीला दोघांची डेफिनेशन मी इथे लिहितो. लिमिटिंग रिएक्शन हा आपला काय असतो बघा. इट इज द रिएक्टंट that reacts completely it is the reactant that reacts completely but limits further progress of reaction. But limits further progress of reaction.
but limits further progress of the reaction. Okay, it's called limiting reaction. समजा जो रिएक्टंट कम्प्लीटली रिएक्ट होत असतो आणि पुढे केमिकल रिएक्शन देण्यासाठी त्याला लिमिटेशन येत असतं, म्हणजे तो कमी पडत असतो, त्याला लिमिटिंग रिएक्शन असं म्हणणार आहे. त्याचे एक्झाम्पल आपण घेणारच आहे. बघा इथं त्यानंतर एक्सेस रिएक्शन. एक्सेस रिएक्शन कसं असतं बघा. एक्सेस रिएक्शन इट इज द रिएक्टंट. हे सगळे दोन्ही रिएक्टंट आहेत, कुठलाही प्रोडक्ट नाही लक्षात घ्यायचं. इट इज द रिएक्टंट. इट इज द रिएक्टंट it is the reactant that taken in excess. Okay, it is the reactant that taken in excess than limiting reaction. Okay, it is the reactant that taken in excess than limiting reaction, and its amount remains unreacted, and its amount remains unreacted, and its amount remains unreacted after chemical reaction. केमिकल रिएक्शन. ओके, त्याला आपण एक्सेस रिएक्शन असं म्हणतो असतो. जो रिएक्टंट लिमिटिंग रिएक्शन पेक्षा एक्सेस घेतला जातो, म्हणजे एक्स्ट्रा घेतला जातो, तो एक्स्ट्रा घेतल्यामुळे काय होत असतं, त्याचं अमाउंट केमिकल रिएक्शन झाल्यानंतर सिलेक्ट करत असतं. एक्स्ट्रा घेतल्यामुळे सगळं रिएक्ट होणार नाही, तो सिलेक्ट करणार नाही. समजा इट्स अमाउंट रिमेन्स, ओके, रिमेन्स अनरिएक्टेड आफ्टर केमिकल रिएक्शन. ओके, ते एक्झाम्पल आपण घेऊया जे तुमचं असेल. फॉर एक्झाम्पल H2 गॅस प्लस O2 गॅस गिव्स H2. क्या असे आपली रिएक्शन आहे. लक्षात घ्या त्या रिएक्शन मध्ये ही बॅलन्स आपण लिहूया. इथं 2H2O मी घेतलं, त्यासाठी इथं 4H2 घेतो. एका हायड्रोजनचं वेट आपलं 1 ग्रॅम आहे. 8 ग्रॅम हायड्रोजन झाले. 4 × 2 8 ग्राम हायड्रोजन आपले किती आता. हा एका ऑप्शनचं 16, दोन ऑप्शनचं 32 ग्रॅम. ओके, 8 ग्राम हायड्रोजन रिएक्ट विथ 32 ग्रॅम ऑप्शन गिव्स किती ना 36 ग्रॅम वॉटर. एका वॉटरचं वेट आपले 18 ग्रॅम ना. हायड्रोजन किती आपले 4 ना. 4 झालं. ऑप्शनचं किती हायड्रोजन किती आपले टोटल 4 ना, आणि ऑप्शन 12. एका ऑप्शनचं 16 झालं, दोन ऑप्शन 32 आणि 4 किती झालं 36. ओके, म्हणजे 8 ग्रॅम हायड्रोजन 32 ग्रॅम ऑप्शन बरोबर रिएक्ट झाल्यावर आपल्याला 36 ग्रॅम वॉटर मिळत असतं. पण त्यातला तुम्ही कुठला पण कमी घेतला असेल, समजा हा 8 ग्रॅम घेतला असेल, 8 ग्रॅम हायड्रोजन आणि 16 ग्रॅम वॉटर घेतला असेल, तर मिळणारा वॉटर हा 36 ग्रॅम मिळत नाही. लक्षात, हा कमी मिळतो. सर का कमी मिळतो, त्यामधला फक्त किती आपल्याला मिळत असतो 18 ग्रॅमच वॉटर मिळत असतो. सर का हा 36 ग्रॅम मिळत नाही. सर का ऑप्शन 16 ग्रॅम म्हटलं म्हणजे ह्याच्या निम्माच मिळणार असं, हाफच मिळणार. लक्षात का इथं बघा, इथं 8 ग्रॅम हायड्रोजन घेतलाय, 32 ग्रॅम ऑप्शन घेतलाय, त्यावेळी 36 ग्रॅम वॉटर मिळणार. परंतु त्यामध्ये तुम्ही ऑप्शन जर 16च घेतला असेल, ऑप्शन तुम्ही 16च घेतला असेल ना, तर हा 16 ग्रॅम ऑप्शन कंप्लीट रिएक्ट होऊन जाईल. कंप्लीट रिएक्ट होणार लक्षात घ्या. ओके, कंप्लीट रिएक्ट होणार आहे आणि परत पुढे रिएक्शन देण्यासाठी तो रिएक्शन कमी पडणार आहे. तर का तो रिएक्टंट कमी पडणार आहे. त्यातला 8 ग्रॅम घेतलाय, तो 8 ग्रॅम आता सगळा रिएक्ट होणार नाही. तर रिएक्शन कसं होणार, फक्त H2 प्लस O2. ओके, H2 प्लस O2 काय होणार आहे, H2 होणार आहे. लक्षात, H2 प्लस O2 H2 होणार आहे. पण ह्यातला 8 ग्रॅम तुम्ही घेतलाय ना, 8 ग्रॅम मधला फक्त 4 ग्रॅमच रिएक्ट होणार. समजा 8 ग्रॅम मधला
सॉरी 2 ग्रॅमच रिॲक्ट होणार सर, बरोबर नाही? किती घेतलंय बघा, इथं हायड्रोजन 4 आहेत ना, इथे 8 झाले काय, सॉरी इथे 2 ग्रॅम, इथं 4 ग्रॅम आहे, चला ओके. बघा इथं 2 ग्रॅम, इथं 2 ग्रॅम घेतला, इथं 16 ग्रॅम घेतला, तरच आपल्याला काय मिळणार आहे, इथं 18 ग्रॅम वॉटर मिळणार, सर 18 ग्रॅम मिळणार. परंतु तुम्ही ह्याच पॅटर्न मध्ये ठेवला असेल, ह्याच्यामध्ये ह्याच पॅटर्न मध्ये ठेवला असेल, ओके. बघा इथं तुम्ही 4 ग्रॅमच H2 घेतला असेल आणि 16 ग्रॅम O2 घेतला असेल, तर आपल्याला 36 ग्रॅम वॉटर मिळणार नाही, सर का? त्यातला फक्त 16 ग्रॅम जेवढा ऑक्सिजन आहे तेवढा सगळा रिॲक्ट होऊन जाईल, परंतु पुढे त्याला रिॲक्ट होण्यासाठी त्याची अमाउंट कमी पडलेली आहे ना, त्यामुळे लिमिटेशन येत आहे फर्दर प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन, पुढे रिॲक्शन करण्यासाठी त्याला लिमिट येत आहे सर. त्यामुळे ह्याच्यामध्ये इथं हा ऑप्शन काय झाला, लिमिटिंग रिएक्शन झाला, आणि हा हायड्रोजन काय झाला आपला एक्सेस रिएक्शन झाला, सर का? लिमिटेशन आलं रिॲक्ट होण्यासाठी. आता दुसरे एक एक्झाम्पल आपण इथं टेक्स्ट बुक मध्ये घेणार आहे तुमच्या, ते आपलं कसं असणार आहे बघा त्यामध्ये. ओके, त्यांनी मोल्स घेऊन कन्सिडर केलं, ओके, नंबर ऑफ मोल्स. इथं रिॲक्शन आपली कुठली कन्सिडर केलेलं सर, बघा इथं रिॲक्शन त्यांनी घेतलेलं आहे, फॉर्मेशन ऑफ NO nitrogen dioxide from formation of NO2 from NO and O2, सर का? from NO and O2, सर का? तर NO आणि O2 पासून NO2 तयार करायचा आहे, कशी रिॲक्शन होणार बघा, NO plus O2 it gives NO2. आता ही बॅलन्स रिॲक्शन ला बघा, याच्यामध्ये बॅलन्स आता इथं कसं येणार आहे, याच्यामध्ये 2NO घ्या, 2NO2 मिळेल, ओके. 2NO ऑप्शन बॅलन्स आला आहे, ऑप्शन 4 आहे, इथं 2 झाले, इथं 2 4, हे 4 झाले ना, बॅलन्स आहे, नायट्रोजन पण 2 आहे. ही फॉर्मेशन ऑफ NO2 आहे, कुणापासून NO आणि O2 पासून, हे नायट्रोजन डायऑक्साइड आहे, हा नायट्रिक ऑक्साइड आहे. तर लक्षात घ्या, थेओरेटिकल मोल्स तुम्ही बघू शकताय. आता की क्या प्रॉब्लेम सोडूनच, क्या एक्झाम्पल वरूनच पुढचा प्रॉब्लेम आणायचा आहे, चल का? की 2 मोल आहे, थेओरेटिकल मोल्स किती आहेत याचे, 2 मोल्स आहेत, ह्याचे मोल किती आहेत, 1 आहे. परत इकडे मोल्स किती आहेत, 2 मोल्स आहेत ना, मग ह्याचा अर्थ काय होतोय, 2 मोल NO 2 मोल NO2 देतो, आणि 1 मोल O2 2 मोल NO2 देतो, चल का? हे असं आपण घेतलं. आता ह्यांच्यातला लिमिटिंग रिएक्शन आणि एक्सेस रिएक्शन आपल्याला आयडेंटिफाय करायचं, ते इकडल्या प्रोडक्ट मध्ये असतात, दोन्ही सुद्धा रिएक्टंट्स आहेत, रिएक्टंट एरोच्या लेफ्ट साइडचे इकडचे, सर का? त्या दोघांच्या मध्ये कुठला तरी एक लिमिटिंग आणि कुठला तरी एक एक्सेस असणार. आता ते कसं आयडेंटिफाय करायचं आहे ते लक्षात घ्या. आपण इथं कन्सिडरेशन करूया. कन्सिडर 8 मोल्स ऑफ NO. तुम्ही 8 मोल्स NO घेतला असेल, कन्सिडर 8 मोल्स ऑफ NO and 7 mole O2 are taken. Okay, हे जर आपण घेतला असेल are taken, then finding excess reactant and limiting reactant ER and LR, हे आपण फाइंड आउट करूया. आता काय लक्षात येते बघा, तुम्हाला थेओरेटिकली इथे काय लक्षात आलंय बघा, ह्याच्यामध्ये बघा इथं 2 मोल NO घेतला तर तुम्हाला किती मिळणार आहे, 2 मोल NO2 मिळणार आहे ना, बरोबर आहे ना? ओके, 2 मोल NO 2 मोल NO2 देणार, तर आपल्याला किती घेतलेत आपण इथं, आता 8 मोल NO घेतलंय ना, 2 मोल NO 2 मोल NO2 देतोय, तर 8 मोल NO किती मोल NO2 देणार, चल का? की आपण इथे घेऊ 2 मोल NO 2 मोल NO2, तर 8 मोल आपण NO घेतला, तर हा किती देणार हे आपण आता क्रॉस करूया. तर हे बघा 8 × 2 डिवाइड बाय 2, हे झालं हे 16/2, म्हणजे हे किती झालं 8 झालं ना, 8 मोल काय झाला NO झाला, बरोबर आहे ना?
इथे 8 मोल NO आला, बरोबर. आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये दुसरा आपण आता घेऊया 1 मोल O2. 1 मोल O2 आपल्याला किती देतोय NO2? किती देतोय आपल्याला? चल का 1 मोल O2 आपल्याला 2 मोल NO2 देतोय. चल का 2 मोल NO2. तर आपण किती घेतले O2 इथं 7 मोल घेतले. तर 7 मोल O2 आपल्याला किती मोल NO2 दिला हे आपण क्रॉस करणार आहे. की कसं येणार बघा 7 into 2 divide by 1 म्हणजे हे किती झालं 14 मोल झालं ना. 14 मोल NO2. आता मला सांगा सगळ्यात जास्त मोल कोण देतोय? NO2 चे सगळ्यात जास्त मोल कोण देतोय? O2 देतोय का NO देतोय? सगळ्यात जास्त NO2 चे मोल कोण देतोय? O2 देतोय का NO देतोय? O2 देतोय ना. O2 जास्त मोल देतोय त्यामुळे तो कुठला झाला? एक्सेस रिएक्शन झाला. आणि NO कमी मोल देतोय NO2 चे त्यामुळे तो लिमिटिंग रिएक्शन झाला. चल किती लक्षात ठेवा. त्यामुळे इथं तुम्ही आता लिहू शकता की एक्सेस रिएक्टंट जो असणार आहे तो एक्सेस रिएक्टंट कोण असणार आहे? कोण असणार आहे? O2 असणार ना, तो जास्त येतो. आणि लिमिटिंग रिएक्शन कोण असणार आहे? कोण असणार आहे? NO असणार आहे. बिकॉज इट गिव्स मोर काय देणार? मोर मोल्स NO2. आणि हा काय देणार? लेस मोल. हा कमी मोल देणार, लेस मोल NO2. चलता की NO2 चे कमी मोल देणार त्यामुळे तो लिमिटिंग रिएक्शन झाला. O2 NO2 चे जास्त मोल देणार त्यामुळे तो काय झाला? एक्सेस रिएक्शन झाला. लक्षात आलं की नाही? ओके, अशा रीतीने हे लिमिटिंग रिएक्शन आणि एक्सेस रिएक्शन फाइंड आउट करायचं. त्यामुळे इथं तुम्ही काय लिहू शकता? NO ला काय लिहिणार आहे? LR काय ER लिहिणार? LR लिमिटिंग रिएक्शन. आणि इथं काय लिहिणार आहे? ER. चल का एक्सेस रिएक्शन झाला. लक्षात आलं? अशा रीतीने तुम्ही लिमिटिंग रिएक्शन आणि एक्सेस रिएक्शन फाइंड आउट करू शकता. आता त्यानंतर सेम ह्याच पॅटर्न नुसार पुढचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपण लिमिटिंग रिएक्शन आणि एक्सेस रिएक्शन फाइंड आउट करणार आहे. ओके, आता तो प्रॉब्लेम जो आहे तो आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, थँक्यू.